मंडळी, अक्षय तृतीया तिथीच्या दिवशी तुम्ही जे काही करता त्याचा तुम्हाला दुपटीने लाभ मिळतो, हे तुम्हाला माहीत आहे. यंदा 19 एप्रिलला अक्षय तृतीया आलेली आहे आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, खास करून तुमची आर्थिक समस्या सोडवण्यासाठी किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी जर ज्योतिषशास्त्रात सांगितलेला एक खास उपाय केला तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. काय आहे तो उपाय, कसा करायचा, कोणी करायचा, कधी करायचा, चला सगळं जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षय या शब्दाचा अर्थच मुळे असा होतो कधीही न संपणारा, ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी गोष्ट. आणि म्हणूनच अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक सुद्धा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जे काही करता त्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी तुम्ही जप करा, नामस्मरण करा, कुठलं पारायण करा किंवा दानधर्म करा. या सगळ्या सत्कार्यातून तुम्हाला जे पुण्य मिळतं ते कधीही न संपणारं पुण्य असतं. आणि मग ह्या दिवशी आपण माता लक्ष्मी प्राप्तीसाठी जर लक्ष्मी मातेची पूजा केली किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते. आपण म्हणतो ना की माता लक्ष्मी एका जागी फार काळ टिकत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही, तर ही समस्या सुद्धा अक्षय तृतीयेला केलेल्या लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांनी दूर होते. घरामध्ये पैसा टिकतो आणि तो वाढतो सुद्धा. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. मग अक्षय तृतीयेला नेमकी काय करायचे ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील, सांगते. तेव्हा आता जरा लक्ष देऊन ऐका. पुरातन काळापासूनच कवडी ही लक्ष्मीदायक मानली गेली आहे. केवळ आपल्याकडेच नाही तर परदेशात सुद्धा कवडीला धनदायक मानलं जातं. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्याचा अनेक प्रकारे वापर केला जातो. गल्ल्यात एखादी तरी कवडी असावी, म्हणजे गल्ल्यामध्ये पैसा येतो आणि तो टिकतो असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल तर कवड्यांचा हा उपाय अवश्य करा. करायचं काय तर अक्षय तृतीयेच्या दिवशी एक लाल वस्त्र घ्या, त्यामध्ये 11 कवड्या बांधून देवघरामध्ये लक्ष्मी मातेजवळ ती पुडी ठेवा आणि सकाळी किंवा संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा अक्षय तृतीयेला करा. कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात, कारण लक्ष्मी देवीप्रमाणेच कवड्यासुद्धा समुद्रातून जन्म घेतात. या प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांची पूजा केल्यानंतर त्या कवड्या तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. तशाच त्या लाल कपड्यामध्ये बांधून ती पुडी तुमच्या गल्ल्यात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात येते, त्याचबरोबर घरात पैसा टिकायला सुरुवात होते, आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आर्थिक समस्या हळूहळू दूर होऊ लागतात. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त यासारखी स्तोत्र म्हटलात तर त्याचा सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येईल. महालक्ष्मी अष्टक म्हणायचं असेल तर ते 11 वेळा म्हणा आणि श्रीसूक्त म्हणाल असाल तर 16 वेळा म्हणा. अक्षय तृतीयेच्या दिवशी याप्रमाणे तुम्ही श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक म्हटलात तर माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला निश्चितच येईल. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवशी एका कलहाचा अंत झाला आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात झाली, अशी संधी साधलेला हा काळ आहे. त्यामुळेच अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे, कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त असतो. मुहूर्त खरं तर एका क्षणाने साधलेला असतो, तरी संधी काळामुळे त्याचा परिणाम 24 तासापर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो. म्हणूनच अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. आता बघूया अक्षय तृतीयेबद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे युधिष्ठिरा, ह्या तिथीला केलेलं दान हवन कधीही क्षयाला जात नाही. म्हणूनच ह्या तिथीला ऋषी मुनींनी अक्षय तृतीया असं म्हटलं आहे. देव आणि पितर
यांना उद्देशून ह्या तिथीला जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय अर्थातच अविनाशी अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असं असतं. त्यामुळेच ह्या दिवशी दान करायला सांगितलं आहे. ह्या दिवशी केलेल्या दानामुळे पुष्कळ पुण्य मिळतं. पुष्कळ पुण्य मिळवण्यासाठी जीवाची पूर्वी केलेली पापं न्यून होतं, कमी होतं आणि त्याच्या पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला दान करायलाच हवं. दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहे बरं का. म्हणजेच पहिला प्रकार आहे धनाचं दान करणे. धनाचं दान करणं म्हणजे तुम्ही कुणाला आर्थिक मदत करू शकता. आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे असतात. तुम्ही एखाद्या गरिबाला दान करू शकता किंवा अशी एखादी संस्था जी राष्ट्रासाठी कार्य करते, अशी एखादी संस्था जी धर्मासाठी कार्य करत आहे, अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकता. दुसरं दान आहे मनाचं दान. अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेचा जप करावा. कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग्न ठेवावं. आपल्या सद्गुरांच्या मंत्राचा जप करावा. दिवसभर उपासना, साधना आणि ध्यान करावं. त्यामुळे मनाचं दान होतं. अर्थात मनाला दिवसभर ईश्वरचरणी लावावं. आणखीन एक प्रकारचे दान अक्षय तृतीयेला आवर्जून करावं. ते म्हणजे उदक कुंभाचं दान करणे. पण उदक कुंभ दान करणं म्हणजे काय? तर मातीचा एक छोटा माठ, पाण्याने भरलेला माठ दान करणं. त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा. त्यामुळे काय होतं तर यामुळे पितृऋणातून आपल्याला मुक्ती मिळते. पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते. पितरांसाठी या प्रकारचे दान केले जाते. तुमचा जर ह्या गोष्टीवर विश्वास नसेल तर कमीत कमी हे तर तुम्ही मान्य कराल, उन्हाळा आहे, उष्माघाताने लोक मरतायत. मग अशा वेळी एखाद्या ठिकाणी गोरगरिबांसाठी पाणपोईची सोय करा. त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला मिळेल अशी सोय करा. प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. या प्रकारच्या दानाचं सुद्धा पुण्य तुम्हाला अक्षय मिळेल. याशिवाय तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टीचं दान करू शकता. जसं की छत्री, चपला. त्याचबरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती तिच्यासाठी धनधान्याची दान करू शकता. अक्षय तृतीयेला तुम्हाला जमेल तसं दान करा. मात्र तुम्ही दान करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात निश्चितच बदल घडून येईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.